ही गरुडा अम्युजमेंट पार्क जी आहे या ठिकाणी जे डायरेक्टर आहेत ते राजकीय लोक आहेत आणि त्यांचे हितसंबंध नागपूर महानगरपालिकेशी गुंतलेले आहेत। आंबेडकर स्मारक जे आहे अंबाझरीला हे केवळ स्मारक नाही आहे, हे केवळ जसं देशपांडे सभागृह जसं आहे, सुरेश भट सभागृह आहे, याच्या मागं कोणती आस्था नाही आहे। नागपूरचे पालकमंत्री मान्यवर नितीन राऊत यांचं लग्नसुद्धा त्या स्मारकात झालं आहे। बौद्ध धम्म दीक्षा आयोजनाचं सारथ्य केलं होतं ते वामनराव गोडबोले यांच्या सारथ्यामध्ये। तिथे बौद्ध शिखर परिषद झाली होती, ते कर्मचारी होते, तिथल्या सुविधा सांभाळायला तिथे कर्मचारी वर्ग होता, त्याला तुम्ही जाणीवपूर्वक बेवारच सोडलं। त्या कस्तुरबा पार्कची जागा ज्या उपयोगितेसाठी आहे ती उपयोगिता आता ती व्यावसायिकदृष्ट्या आपण बदलवायची म्हणून चारी बाजूनं तुम्ही दुकानं थाटाल काय? टेकडीचं मंदिर आहे, ते टेकडीचं मंदिर म्हणजे एक छोटंसं म्हणजे मंदिराचा दगड लागलेला होता, सैन्याची ती जागा। अंबाझरी परिसरातील 20 एकर जागेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन काही वर्षाआधी गुपचूपपणे तोडण्यात आले होते। त्या जागेला तोडण्यास ज्या कोणी कठोरवादी संस्थेंनी पावले उचलली होती त्यांच्या विरोधात गेल्या 6-7 दिवसापासून इथे धरणे प्रदर्शन सुरू आहे। आपल्याबरोबर गजभिये साहेब, गजभिये साहेब काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे हे बांधकाम तोडण्यात आलं होतं, काय सांगाल? 8 दशकापूर्वी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धम्मदीक्षा घेतली तेव्हा 14 ऑक्टोबर 56चा दिवस, 15 ऑक्टोबरला नागपूर महानगरपालिकेने तत्कालीन 15 ऑक्टोबरला त्यांचा सत्कार केला टाऊन हॉलमध्ये। आणि काल परवाच्याच भाषणामध्ये आपले आदरणीय प्राध्यापक रणजित मेश्राम साहेबांनी सांगितलं की त्यांच्या सन्मानपत्रामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की बाबासाहेब तुम्ही नागपूर मुक्कामी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन संपूर्ण जागतिक पातळीवर बौद्ध धम्माचं नाव आणि त्यातही नागपूरच्या या दीक्षाभूमीचं नाव आपण प्रसिद्ध केलेलं आहे आणि अजरामर केलेलं आहे। कारण असं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धम्मदीक्षा संपूर्ण जगामध्ये कुठेही झालेली नव्हती। तर अशा रीतीनं हा धम्मसोहळा झाला आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांचं निधन केवळ 2.25 महिन्यामध्येच बाबासाहेबांचं निधन झालं। त्यानंतर पुन्हा नागपूर महानगरपालिकेने एक ठराव पास केला आणि त्या ठरावामध्ये असं म्हटलं आहे की बाबासाहेबांच्या नावे एक मोठं स्मारक नागपूरला व्हावं असा महानगरपालिका ठराव करत आहे। त्या ठरावानुसार महाराष्ट्र शासनाने त्यांना 44 एकर जमीन दिली। ती जमीन अंबाझरी गार्डनला होती, त्या ठिकाणी स्पष्टपणे 20 एकर जमीन ही बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आणि 24 एकर जमीन ही गार्डनसाठी होती, उद्यानासाठी। हा रेकॉर्ड गेले 45-50 वर्ष जसाचा तसाच आहे। म्हणजे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट म्हणजे नगर रचना विभाग आणि महापालिका आणि लँड रेकॉर्ड सर्वांच्या रेकॉर्डमध्ये 20 एकर जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आहे। असं असताना गेल्या 15 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेमध्ये जी भाजपाची सरकार आहे, या भाजपाच्या स्थानिक सरकारने एक कट कारस्थान करून मी स्पष्टपणे आरोप करतो यांच्यावरती की नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि त्यांचे सर्व त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी या सर्वांनी मिळून कट कारस्थानाद्वारे 3 ठराव पारित केले आणि ही जागा खाजगी माध्यमातून पर्यटन विकासासाठी देण्यात यावी असा ठराव पास केला। आणि त्यामुळे पर्यटन विकास महामंडळाने महाराष्ट्र सरकारकडून ही जागा घेऊन टेंडरद्वारे एका खाजगी व्यावसायिकाला ही जागा विकलेली आहे। त्याचा अक्षरशः लिलाव झालेला आहे आणि म्हणून याला आमचा विरोध आहे। आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला 20 एकर जागा नवीन नको आहे, आमची जुनी 20 एकर जागा जी होती ती बाबासाहेबांच्या स्मारकासाठीच ठेवावी आणि त्या ठिकाणी स्मारकच निर्माण व्हावं। हा नंबर 1 ही नंबर 1ची मागणी आमची आहे। तुम्ही म्हटलं होतं की 44 एकर जागा आहे, 20 एकर जागा ही बाबासाहेबांसाठी दिली होती आणि 24 एकर गार्डनसाठी। मग त्या 24 एकर जागेचं काय झालं? त्या 24 एकर जागेचं उद्यान जसंचं तसंच आहे। महाराष्ट्र शासनाने काय केलं की आंबेडकर स्मारकाची जागा आणि 24 एकर उद्यानाची जागा याला मर्ज केलं आणि मर्ज करून 44 एकराचं टेंडर काढून हे 44 एकराचं टेंडर एका गरुडा अम्युजमेंट पार्क नावाच्या कंपनीला दिलं। ही गरुडा अम्युजमेंट पार्क जी आहे या ठिकाणी जे डायरेक्टर आहेत
ते राजकीय लोक आहेत आणि त्यांचे हितसंबंध नागपूर महानगरपालिकेशी गुंतलेले आहेत. त्यांना जेव्हा हे टेंडर मिळालं, नंतर अवॉर्ड झाला, कन्सेशन ॲग्रीमेंट साईन झालं, ताबा पावती झाली आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी ते स्मारक तोडलं. तोडताना त्यांनी काळजी घेतली. चारी बाजूला टिनाचे पत्रे त्यांनी उभारले आणि चारी बाजूला टिनाचे पत्रे उभारून त्यांनी ते बेमालूमपणे हे स्मारक त्यांनी तोडलेलं आहे. ही बातमी 7 दिवसानंतर वृत्तपत्रात जेव्हा फुटली तेव्हा आम्ही सर्व जागे झालो आणि मग आम्ही मोर्चे काढले, आंदोलनं केले. गेल्या 1.25 वर्षापासून आम्ही आंदोलन करत आहोत. आतापर्यंत शासनाने याची दखल घेतली नाही. म्हणून आता आम्ही ह्या आंदोलनाचा आणि ह्या धरणे आंदोलनाचा आम्ही मार्ग पत्करला आहे. आपल्याबरोबर प्राध्यापक रणजित मेश्राम सर आहे, वरिष्ठ पत्रकार आहेत. सर, काय वाटते तुम्हाला यामागं कुणाची कशी भूमिका असली पाहिजे? का म्हणून या सगळ्या आपल्या आंबेडकरी ज्या चळवळ ज्या आंबेडकरी ज्या साहित्य असते त्यांना तोडण्याचा काम केलं जाते? नाही, काय झालं, केंद्रात असो, राज्यात असो की शहरात असो, एक पक्ष अशा पद्धतीनं राज्यकारभार करतो आहे की त्यांना जी संविधानिक जी बंधनं आहेत त्या संविधानिक बंधनांनाच तोडावं आणि तोडून सगळा राज्यकारभार आणि प्रशासनिक कारभार करावा अशी त्यांना अत्यंत वाईट सवय लागलेली आहे. आता या आंदोलनाचे मुख्य संयोजक किशोर गजबे यांनी जे सांगितलं त्यानुसार सगळ्याच प्रकारचे जी संकेत होते, ज्या संहिता होत्या, त्या सगळ्याच प्रकारच्या संहिता संकेत तोडून देण्यात आले. आता कल्पना करा की आता बाजूला कस्तुरचंद पार्क आहे. आता हे कस्तुरचंद पार्क शहराच्या मध्यभागी आहे. गेले अनेक वर्षापासून त्या कस्तुरचंद पार्कची जागा ज्या उपयोगितेसाठी आहे ती उपयोगिता आता ती व्यावसायिकदृष्ट्या आपण बदलवायची म्हणून चारी बाजूनं तुम्ही दुकानं थाटाल काय? ते पण मनोरंजनाचं आणि पर्यटनाचं स्थळ होऊ शकते. पण ते ज्या कारणासाठी मोकळं ठेवण्यात येते, काही जागांचा जो उपयोग असतो, जसं आता टेकडीचं मंदिर आहे, ते टेकडीचं मंदिर म्हणजे एक छोटंसं म्हणजे मंदिराचा दगड लागलेला होता, सैन्याची ती जागा. पण तिथे तुमच्या श्रद्धा आल्या तर तुम्ही सैन्याची जागा, सैन्य विभागाची जागा, ती सुद्धा छोटीशी जागा खूप मोठी तुम्ही रूपांतरित केली. पण जी जागा ज्या श्रद्धायुक्त कारणांसाठी, जसा आता किशोर गजबींनी सांगितलं, तोच मुद्दा मी तुम्हाला पुनरुक्ती करतो की जे सन्मानपत्र किंवा बाबासाहेबांचा जो सन्मान केला होता त्या सन्मानाचं कारण असं होतं की बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला जी बौद्ध धम्माची दीक्षा दिली, तर नागपूर महानगरपालिकेला असं वाटलं की या दीक्षेच्यामुळं नागपूर शहर हे एकदम भारताच्या नकाशावर आदरणीय स्थानावर गेले आहे. तर त्याच्या आपण काहीतरी उपकृतता करावी म्हणून त्यांनी आमसभेमध्ये ठराव घेतला आणि त्यानुसार दुसऱ्याच दिवशी बाबासाहेबांचा सत्कार केला आणि त्यांना मानपत्र दिलं चांगलं. त्या मानपत्राचा प्रारंभ असा आहे की बाबासाहेब, तुमचा या नागपूर शहराशी 1920पासनं असा निकटचा संबंध आलेला आहे. तो 14 ऑक्टोबर 1956पर्यंत आहे. म्हणजे तो आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमचा सन्मान करतो आहोत. आणि तो त्यांनी सन्मान केला. त्यावेळेस महानगरपालिकेचे महापौर होते रापई समर्थ. मुद्दा असा आहे की दीक्षेचा समारंभ झाल्याच्या नंतर एक आभाळ फाटलं आणि 2.25 महिन्यामध्येच बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. त्यानुसार परत महानगरपालिकेला असं वाटलं की ज्या महापुरुषाचा आपण 2.25 महिन्याआधी इतका भव्य सत्कार केला, आपण सन्मानपत्र दिलं, तर आपलं हे पहिलं कर्तव्य ठरते की त्यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपण काहीतरी इथे एक स्मारक उभारलं पाहिजे. आणि त्यानुसार हे जे आंबेडकर स्मारक जे आहे अंबाझरीला, हे केवळ स्मारक नाही आहे. हे केवळ जसं देशपांडे सभागृह जसं आहे, सुरेश भट सभागृह आहे, याच्या मागं कोणती आस्था नाही आहे, कोणता ठराव नाही आहे तिथे. ते एक मनोरंजनाचं स्थळ म्हणून ते करण्यात आलं. पण हे जे स्थळ आहे या स्थळाच्या मागं, आणि तेही केव्हा, स्वातंत्र्याच्या 10 वर्षानंतर. 47ला स्वातंत्र्य झालं, 56ला तुम्ही म्हणजे 9 वर्षानंतर बाबासाहेबांचा सत्कार करता आणि 57ला स्मारक बांधता.
आता तुम्ही 10 वर्षानंतर लोकशाहीच्या काळात जे स्मारक झालं आहे हे रोज जसे स्मारक जातात असं नाही आहे ते. आणि तिथे अनेक हजारो लोकांचे लग्न लागले. तुम्हाला एक लक्षवेधी बाब सांगतो की या नागपूरचे पालकमंत्री मान्यवर नितीन राऊत यांचं लग्नसुद्धा त्या स्मारकात झालं आहे. त्यावेळेस त्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष त्यांचे आदरणीय सासरे बाजीरावजी साखरे हे होते. म्हणजे याच्यावरून तुम्हाला कल्पना कराल की त्या स्मारकाची मौलिकता किती होती. तिथे राजकीय आंदोलनाचं स्थळ होतं, सांस्कृतिक कार्याचं स्थळ होतं. 1975ला त्या ठिकाणी ज्या महत्तम माणसांनी बौद्ध धम्म दीक्षा आयोजनाचं सारथ्य केलं होतं ते वामनराव गोडबोले यांच्या सारथ्यामध्ये तिथे बौद्ध शिखर परिषद झाली होती 1975ला. कदाचित वर्ष चुकत असेल तर 76ला असेल. तर ती गवळगव लाखांनी लोक तिथे होते आणि देशभरचे बौद्ध आले होते. केवळ नवे बौद्ध नव्हते तर जे पारंपरिक बौद्ध होते म्हणजे अरुणाचल प्रदेश, नागालँड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, ओरिसा, आसाम इकडचे पण बरेच बौद्ध त्या परिषदेला आलं होते. त्या स्थळाला ते जसं म्हणजे प्रसिद्ध माणसांचे तिथे विवाह झाले, गरिबांच्याही विवाहाचं एकमेव स्थळ ते होतं. तुम्ही जाणीवपूर्वक त्याची तोडफोड होत असेल तिकडे दुर्लक्ष केलं. ते तिथे कर्मचारी होते, तिथल्या सुविधा सांभाळायला तिथे कर्मचारी वर्ग होता, त्याला तुम्ही जाणीवपूर्वक बेवारस सोडलं. आधी तुम्ही बेवारस सोडलं, त्याला अनाथ केलं, त्याला तुटू दिलं आणि नंतर तुम्ही मनोवैज्ञानिक पद्धतीने काय म्हटलं की नाही तिथे आता काहीच कार्यक्रम नाही होत. तुम्ही इथपर्यंत बदमाशी केली की ते आता असामाजिक लोकांचा अड्डा झाला आहे अशी बदनामी केली. अरे कॉर्पोरेशनचे तिथे मालकी असताना तुम्ही तिथले कर्मचारी का हटवले, तुम्ही तिथे सुरक्षा का नाही केली. म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक केलं आणि नंतर असा फास टाकून ते उद्ध्वस्त करण्याचं तुम्ही षडयंत्र केलं. त्याच्या मागं तुम्हाला ती जागा हडपायची आहे. ती जागा म्हणजे तुम्हाला तुमचं काहीतरी आर्थिक कट आहे तिथे, हे त्यातनं स्पष्ट दिसते. हे चूक आहे की तुम्हाला असं वाटत असेल की याच्यासाठी बोलणारे कोणीच नाही आहेत, याच्यासाठी असंख्य लोक बोलणारे आहेत. तेच तुम्हाला आता 20 तारखेला ते रस्त्यावर आलेले जेव्हा दिसतील त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. वेळीच जर तुम्ही सावध नाही झाले ती ही आग कसा पेट घेईल हे आज तुम्ही सांगत नाही आहे. परंतु समंजस लोकांच्या हातात या आंदोलनाचं नेतृत्व आहे. हे आंदोलन यश मिळाल्याशिवाय याच्यासाठी आम्हाला आंदोलनाचं यश मिळावं हा आमचा मुद्दा नाही आहे. तुम्ही आपली चूक दुरुस्त करा. ती जी आहे पूर्ववत ती जी मालकी आहे एक तर सरकारला द्या किंवा कॉर्पोरेशनला द्या. होत असतात. कोणीतरी तुम्हाला फसवलं आहे, मग ते महानगरपालिका असो की राज्य सरकार असो, कोणीतरी तुमचा गैरसमज करून देणार असेल. लोकशाहीच्या काळामध्ये या अशा गोष्टी होतात असं. परंतु बहुमत आलं म्हणजे हुकूमत आली हा जो तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला 99% जरी तुम्हाला बहुमत मिळालं तरी ती हुकूमत नसते. राज्य कारभार सांभाळायचे काही नीती नियम असतात, त्या नीती नियमानुसारच तुम्हाला करावं लागेल. तुम्ही त्याचा चेंज ऑफ यूज, त्याची जी उपयोगिता होते, त्याच्या मागचे जे ठराव होते, त्यामागं महानगरपालिकेची जी आस्था होती ती तुम्ही का बदलवली ते आधी स्पष्ट केलं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला चूक वाटत असेल तर ती तुम्ही चूक दुरुस्त करा. हे आंदोलन ही समंजस मंडळी मागं घेईल. मुद्दा हा काही कोणाचा बदला घ्यायचा नाही. परंतु तुम्ही चुकीला तुम्ही म्हणजे जे वाईट कृत्य त्यालाही तुम्ही जर दामटत असाल तर ते आता आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे आहे. म्हणून हे आंदोलन पेटलं आहे. तुम्ही जर आम्हाला दामटत असाल तर आमच्या सहनशक्तीच्या
पलीकडे आहे. या आधीचाही इतिहास आहे. त्याचा पुरावा आहे की आंबेडकरी साहित्य असो किंवा आंबेडकरी जागा असो, आंबेडकरी कुठलीही चळवळ असो, ती हस्तांतरित करताना आंदोलन करण्याचीच भूमिका आमची होती. आणि आजही या 20 तारखेला तुम्हाला असंख्य लाखो अनुयायी आंबेडकरांचे हे रस्त्यावर उतरल्याशिवाय उतरणार आहेत. या गोष्टीची जाणीव प्राध्यापक रणजित मेश्राम यांनी करून दिली आहे, किशोर गजभिये यांनी करून दिली आहे. कॅमेरा पर्सन अजित डोगलसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर.